अर्धा किलो हे भाजून घेतलेले तीळ आहेत आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ थोडासा काढून ठेवायचा आणि ही वेलची पावडर आहे आणि पाव किलो शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा थोडासा जाडसर कूट केला आहे। शेंगदाणे असे चांगले काळे होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे। तसेच तिळही टपोरे चांगले होईपर्यंत भाजून घ्यायचे। टपोरे झाल्यानंतर ते एकदम कुरकुरीत होतात तेवढे भाजून घ्यायचे। त्यानंतर कढईत थोडंसं तूप टाकून गूळ टाकायचा आणि आपण निम्म मिश्रण करून घ्यायचं म्हणजे लाडू बनवताना कडक होत नाहीत। आणि त्याचा असा एकतारी पाक करायचा। झालाय काय पाक बघण्यासाठी वाटीत थोडं गूळ हे टाकायचं मिश्रण आणि बघायचं असं ओढून तर एकतार दिसते आपल्याला। त्यानंतर आपण केलेलं मिश्रण या पाकामध्ये आपण टाकून घ्यायचं। मिश्रण टाकल्यानंतर घट्टसर गोळा होईपर्यंत परतवायचं आणि घट्टसर गोळा झाला की कढई पटकन खाली उतरवायची आणि त्यानंतर गरमच लाडू बांधायला सुरुवात करायची। हाताला चटका बसू नये म्हणून पाण्याचा हात लावायचा, त्यामुळे लाडू बनवताना आपल्याला हाताला चटका बसत नाही। असे हे लाडू तुम्ही एकदा बनवून बघा, 100% मी सांगते बरोबर होणार। अजिबात कडक नाही होणार की नरम नाही होणार, एकदम परफेक्ट होणार। आणि बनवल्यानंतर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कसे झाले। खूप छान होतात ह्या पद्धतीने लाडू, तुम्ही एकदा बनवून तर बघा। शॉर्ट आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करायला विसरू नका। या मकर संक्रांतीला हे लाडू बनवून मला नक्की कॉमेंट्स करा। तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप गोड शुभेच्छा। मिश्रण निम्मे घ्यायचे त्याप्रमाणे गूळही निम्मा घ्यायचा आणि त्यानंतर मग दुसरी बॅच परत तशी सेम बनवायची। गुळाचा पाक तयार झाला की मिश्रण टाकायच्या आधी त्यात वेलची पावडर आठवणीने टाकायची। बघा इथे आपलं मिश्रण घट्ट बनत चाललं आहे। एवढं घट्ट झालं की मग गॅस घालवायचा आणि त्यानंतर कढई खाली घेऊन गरम लाडू बनवायला सुरुवात करायची। आणि ताटात लाडू ठेवायचे आधी ताटाला तुपाचा एक हात फिरून घ्यायचा, त्यामुळे लाडू ताटाला चिकटत नाहीत आणि असे गरम लाडू बनवायचे। बघा इथे आपले छानसे असे लाडू तयार झाले। अर्धा किलोमध्ये जवळजवळ 120